नमस्कार मंडळी, मी नंदिनी भानसे आणि कलमकर तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही थंबनेल बघितल्याप्रमाणेच आपण चाललो आहे अलिबागला आणि तीही रोड ट्रिप असणार आहे. सो रोड ट्रिप करताना खूप मजा येणार आहे. आपल्याला मस्त मस्त व्ह्यूज बघायला भेटणार आहेत. सो आपण आत्ता तरी आलेलो आहोत पवईला आपण थांबलो आहे आपल्या फ्रेंड्स लोकांसाठी. ते पण कपलच आहेत जे आपल्यासोबत येत आहेत. ते माझी फ्रेंड आहे आणि तिचा नवरा आहे. तर आपण पवईवरून आता निघालो आहे पुढे. बघूया काय काय व्ह्यू आणि ते आपलं नेचर एक्सप्लोर करूया, एन्जॉय करूया. खूप छान मजा येणार आहे. बघूया तर. 3 तासाचा प्रवास आहे. मी पूर्ण फेस पॅक करून बसलेली आहे जेणेकरून धुळीचा त्रास नको व्हायला. आणि व्ह्यू खूप मस्त आहे. थंडगार वारा लागतो आहे. खूप छान वाटतं आहे. बघा तुम्ही पक्षी आणि हा जो ऑरेंज झालेला आभाळ आहे, मस्त आहे. आणि असं धुकं पसरलं आहे बघा पुढे. नवी मुंबई साईडला आलेलो आहोत आपण. आता पुढे मी टाइमलॅप्सवरती लावते जेणेकरून फडाफड पुढे जाता येईल असं दिसेल. DY पाटील स्टेडियम सोडलेलं आहे आम्ही आता आणि आता पुढे चाललोय. बघताय तुम्ही सूर्य कसा मस्त सनराईज होत आहे. आता फक्त अजून 2 तास, त्याच्यानंतरला आम्ही जाऊ वर्सोली बीचला. वातावरण बघताय तुम्ही, खूप सुंदर झालं आहे आणि सुद्धा खूप स्वच्छता आहे. आमची इथे थोडी चुकामुक झाली म्हणून आम्ही ते थांबलो आहे. वेट करतो आहे आमच्या फ्रेंड्स लोकांचं, कारण की आम्ही वरचा ब्रिज घेतला आणि माझ्या फ्रेंड्स लोकांनी खालचा ब्रिज घेतला. सो त्यांची वेट करतो इथे. 2 मिनटं येत आहेत, ते जॉईन होत आहेत. मग परत कंटिन्यू करू. चला मग बघूया पुढे काय होतं ते. मागून येत आहे, बघताय तुम्ही, जॉईन आहेत आम्हाला. एकत्रच आम्ही जातो आहे, म्हणजे मागे पुढे आहोत असं. तर ही संजना आहे आणि हा संजनाचा नवरा आहे. आता माणसं ब्लॉगिंग करणार आहेत. रोड ब्लॉगिंग.
फटाफट. आपण चाललोय अलिबागला. आम्ही वर्सोलीला आलेलो आहोत. आता लाईक 30 मिनिट्समध्ये पोहोचू आम्ही. मजा आली. 2-3 तास कसे गेले काही कळलंच नाही. नेचर बघत बघत. गावचं वातावरण बघा मस्त. चलो गाईस 10 मिनिटावरती कॅफे. चला जाऊया आपण फटाफट. नाश्ता वगैरे करूया. मस्त व्ह्यू बघूया. चला. हाय. इकडे आहे संजना आणि मी नंदिनी. सो आम्ही आलोय आता. थोडं फ्रेश वगैरे होऊ आणि मग थोडं ब्रेकफास्ट करून पुढचं जर्नी आम्ही दाखवू तुम्हाला. सो गाईज मी रेडी झालेली आहे आणि हे लोक रेडी अजून झालेले नाही आहेत. मी तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवते. जिथे आम्ही ज्या कॅफेला आलो आहे तो व्ह्यू दाखवते. खूप सुपर्ब आहे. सुजूस कॅफेमध्ये आलेलो आहोत आम्ही. सो व्ह्यू दाखवते.